हॅलो ऑल ऑफ यू. आपल्याला पार्ट वनमधला सेकंड टॉपिक म्हणजेच मॅट्रायसिस सुरू करायचं आहे. पण त्याआधी त्या चॅप्टरमध्ये लागणारे जे काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आपण एकदम बेसिकपासून जाऊया की मॅट्रिक्स म्हणजे काय, व्हॉट इज मॅट्रिक्स. हे आपण 11वीला बघितलं आहे. मॅट्रिक्स म्हणजे एलिमेंट्सची किंवा नंबर्सची फक्त अरेंजमेंट असते. फॉर एक्झाम्पल असे नंबर आहेत 1 2 3 4 आणि ते स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये अरेंज केलेत. ठीक आहे, तर या अरेंजमेंटला किंवा या स्ट्रक्चरला म्हणायचं मॅट्रिक्स. एक वचन त्याचं असतं मॅट्रिक्स आणि अनेक वचन मॅट्रायसिस. मॅट्रिक्स रिप्रेझेंट करण्याचे दोन प्रकार आहेत. एक हा प्रकार आपण बघितला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, किंवा दुसऱ्या प्रकारे असं पण करता येतं राऊंड ब्रॅकेटमध्ये 1 2 3 4. ठीक आहे, हे दोन्ही मॅट्रिक्स. आपण इथून पुढे स्क्वेअर ब्रॅकेट यूज करणार, राऊंड ब्रॅकेटचा यूज आपल्याला करायचा नाही. ठीक. आता मॅट्रिक्समध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण बघूया. तोच मॅट्रिक्स घेऊया आपण 1 2 3 4. यामध्ये जे आडवे असतात त्यांना आपण रोज म्हणतो आणि जे उभे असतात त्यांना आपण कॉलम्स म्हणतो. फक्त ज्यावेळी रोज आणि कॉलम हे एकापेक्षा जास्त असतील त्यावेळी अचूक आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आपण त्यांना वेगवेगळी नावं देत असतो. तर हा जो काही रो आहे त्याला आपण पहिला रो म्हणून R1 असं म्हणतो. या रोला दुसरा रो आहे म्हणून R2 म्हणतो. तसंच हा कॉलम पहिला आहे म्हणून याला C1 म्हणतो आणि हा कॉलम दुसरा असल्यामुळे याला C2 म्हणतो. ठीक आहे, हे झालं रो आणि कॉलमचं. त्यानंतर सेम मॅट्रिक्स 1 2 3 4. मॅट्रिक्सची ऑर्डर पण लिहिली जाते, ती या ठिकाणी लिहिली जाते. या मॅट्रिक्सची मी ऑर्डर लिहितो 2/2. आता ही लिहायची कशी, तर याच्यातला जो काही पहिला नंबर असतो तो रिप्रेझेंट करतो नंबर ऑफ रोज आणि सेकंड नंबर आहे तो रिप्रेझेंट करतो नंबर ऑफ कॉलम्स. आता आपण या मॅट्रिक्समध्ये चेक करूया. या मॅट्रिक्समध्ये रो आहेत 2 म्हणून हा नंबर आला 2 आणि कॉलमसुद्धा आहेत 2 म्हणून हा सेकंड नंबर 2 आला. म्हणून हा मॅट्रिक्स 2/2 मॅट्रिक्स आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट अजून एखादा एक्झाम्पल बघूया आपण. हा मॅट्रिक्स सपोज 1 2 3 4 5 6. याची ऑर्डर आपल्याला इथे लिहायची आहे. तर इथे आपण बघितलं तर रो आहेत 2 म्हणून पहिला नंबर 2 बाय कॉलम मात्र आहेत 3 म्हणून 3. म्हणून आपण या मॅट्रिक्सला म्हणणार हा मॅट्रिक्स 2/3 आहे. ही जी काही ऑर्डर असते मॅट्रिक्सची, म्हणजे इथे जी आपण लिहिली आता 2/3, ही दरवेळी लिहितातच असं नाही. ठीक आहे, नेक्स्ट अजून एक गोष्ट आहे. मॅट्रिक्स आपण पहिलाच घेऊया, हा 1 2 3 4. हा 2/2 आहे. आपण फक्त 2/2 मॅट्रिक्सच्याबद्दल बोलूया सध्या. तर 2/2 मॅट्रिक्समध्ये जे काही इलेमेंट्स असतात ते आपण जनरल फॉर्ममध्ये लिहू शकतो. म्हणजे असं A11 A12 A21 A22. कम्पेअर केलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल की A11 म्हणजे 1 आहे, A12 म्हणजे 2 आहे, A21 म्हणजे 3, A22 म्हणजे 4. आता हे वाचताना A11च वाचायचं, 11 किंवा 12 21 22 असं वाचायचं नाही. सेपरेट वाचायचं 11 12 21 22. आता या एलिमेंटना जे काही म्हणजे एच्या सफिक्सला मी ते सेपरेट घेतो A11. हा नंबर कसा दिला आहे, तर पहिला नंबर रिप्रेझेंट करतो रो नंबर, तो एलिमेंट कोणत्या रोमध्ये आहे, आणि दुसरा एलिमेंट रिप्रेझेंट करतो कॉलम नंबर, म्हणजे तो एलिमेंट कोणत्या कॉलममध्ये आहे. आता A11 हा नंबर फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलममध्ये आहे म्हणून दोन्ही ठिकाणी 1 1 आला. हा नंबर आपण चेक केला, हा एलिमेंट, तर A22 म्हटलं आहे म्हणजे हा एलिमेंट सेकंड रोमध्ये आणि सेकंड कॉलममध्ये असल्यामुळे आपण तिथे 2 2 लिहिलं आहे. ठीक आहे, तर आता हे तुम्हाला लगेच इमॅजिन व्हायला पाहिजे. मी एखादा नंबर दिला, एलिमेंट दिला A सपोज 1 3, तर हा एलिमेंट पहिला रो आणि तिसऱ्या कॉलममध्ये असणार. म्हणजेच फर्स्ट रो म्हणजे हा, तिसरा कॉलम म्हणजे 1 2 3, इथे त्याची पोझिशन असणार. ठीक आहे, अजून एखादा एक्झाम्पल आपण घेऊया. A सपोज 2 4 आहे, तर A24 हा एलिमेंट सेकंड रोमध्ये, म्हणजे हा पहिला रो गेला, या सेकंड रोमध्ये आणि चौथ्या कॉलममध्ये, हा फर्स्ट कॉलम सेकंड थर्ड
आणि 4th म्हणजे त्याची पोझिशन ही इथे असणार. हे आपल्याला आत्ता लगेच इमॅजिन व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी होत्या मॅट्रिक्सच्या रिप्रेझेंटेशनच्या संदर्भात. आता मॅट्रिक्स म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ही फक्त अरेंजमेंट आहे. म्हणजेच सेम मॅट्रिक्स 1 2 3 4 या मॅट्रिक्सचा आपण ॲन्सर नाही काढू शकत. म्हणजे ह्या मॅट्रिक्सचा ॲन्सर सपोज 100 आलं आहे किंवा 8 आलं आहे असं नंबरमध्ये त्याचा ॲन्सर येत नाही. मुळात त्या मॅट्रिक्सचं ॲन्सरच काढता येत नाही आपल्याला. ठीक आहे. ती फक्त एक अरेंजमेंट असते. पण त्या मॅट्रिक्सवर आपण ऑपरेशन करू शकतो. आता ऑपरेशन म्हणजे काय, दोन मॅट्रिक्सची बेरीज करू शकतो, वजाबाकी करू शकतो किंवा मल्टिप्लिकेशन करू शकतो किंवा एखाद्या नंबरने म्हणजे सपोज 5 आहे तर 5 या नंबरने या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करू शकतो. ठीक आहे. तर ही 4 ऑपरेशन्स आपण वन बाय वन बघूया काय काय असतात. सुरुवातीला ॲडिशन. ॲडिशन ही खूप सोपी असते. ॲडिशन आपण 2 बाय 2 मॅट्रिक्स घेऊया. 1 2 3 4 प्लस 1 0 0 1 असे दोन मॅट्रिक्स आहेत सपोज इज इक्वल टू इथला पहिला एलिमेंट, इथला पहिला एलिमेंट 1 प्लस 1, इथला सेकंड तो सेकंड पोझिशनला लिहायचा 2 प्लस 0, त्यानंतर इथला हा एलिमेंट आणि हा एलिमेंट 3 प्लस 0 आणि इथला एलिमेंट 4 1 4 प्लस 1 आणि याचा ॲन्सर आपल्याला लगेच काढता येईल. इझी आहे. 2 2 3 4 प्लस 1 5. ठीक आहे. ही याची बेरीज झाली म्हणजे ह्या दोघांचा ॲन्सर हा मॅट्रिक्स आला. ठीक आहे. म्हणजे दोन मॅट्रिक्सवर कोणतंही ऑपरेशन केलं तरी त्याचा ॲन्सर हे मॅट्रिक्सच येतं, नंबर येत नाही. ठीक आहे. सबट्रॅक्शन मी दाखवत नाही. सबट्रॅक्शन फक्त इथे या ॲडिशनच्या ऐवजी मायनस असेल म्हणजे या एलिमेंटना तुम्हाला मायनस करावं लागेल. ते सोपं आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणि थोडासा अवघड वाटणारा पण सोपा असलेला पार्ट तो म्हणजे मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशन दोन प्रकारचं असतं. मल्टिप्लिकेशन बाय नंबर म्हणजे सपोज 2 इंटू मॅट्रिक्स आपला हाच 1 2 3 4 या मॅट्रिक्सला 2 या नंबरने मल्टिप्लाय करायचं असेल तर ते असं केलं जातं, आतल्या प्रत्येक एलिमेंटला त्या नंबरने मल्टिप्लाय करायचं असतं. 2 इंटू 1 2 इंटू 2 2 इंटू 3 आणि 2 इंटू 4 याचे ॲन्सर्स आपल्याला लिहिता येतील लगेच 2 4 6 आणि 8. ठीक आहे. आता पुढचा महत्त्वाचा मल्टिप्लिकेशनचा भाग म्हणजे एका मॅट्रिक्सने दुसऱ्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करणे. ठीक आहे. आधी आपण 2 बाय 2चं बघूया आणि नंतर मग 3 बाय 3चं बघूया. 2 बाय 2चे दोन मॅट्रिक्स घेऊयात 1 2 3 4 इंटू दुसरा मॅट्रिक्स आहे 2 6 8 10 असं काहीतरी आहे. या दोन मॅट्रिक्सचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. तर काय करायचं, सुरुवातीला एक रो सिलेक्ट करायचा पहिल्या मॅट्रिक्समधला आणि दुसऱ्या मॅट्रिक्समधला कॉलम सिलेक्ट करायचा. हा पहिला रो म्हणजे R1 आणि हा इथला C1. आता पुढे जाऊन ह्या रोमधला पहिला एलिमेंट आणि इकडच्या कॉलममधला पहिला एलिमेंट या दोघांचा प्रॉडक्ट करायचा म्हणजे 1 इंटू 2. पुढे कंपल्सरी प्लस पुढच्या ब्रॅकेटमध्ये इथला सेकंड एलिमेंट आणि इथला सेकंड एलिमेंट यांचा प्रॉडक्ट करायचा 2 इंटू 8. ठीक आहे. ही पहिली पोझिशन झाली या नवीन मॅट्रिक्समधली. आता पुढच्या पोझिशनसाठी म्हणजे इथल्या पोझिशनसाठी हा रो फिक्स ठेवायचा तसाच. त्याचं कॉम्बिनेशन एकदा ह्या C1 बरोबर झालंच आहे. त्यानंतर आत्ता C2 बरोबर आणि जी प्रोसेस आपण इथे केली सेम प्रोसेस आता करायची. म्हणजे इथला पहिला एलिमेंट 1 आणि इथला पहिला एलिमेंट 6 या दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे 1 इंटू 6 प्लस इथला सेकंड एलिमेंट 2 आणि इथला सेकंड एलिमेंट 10 तर 2 इंटू 10. ठीक आहे. आता ह्या पहिल्या रोचं काम झालं. आता सेकंड रो सिलेक्ट करायचा आणि त्याचं कॉम्बिनेशन एकदा पहिल्या कॉलम बरोबर आणि एकदा सेकंड कॉलम बरोबर अगदी सेम. आपण हे डिरेक्टली करूया. तुम्हाला कळतं आहे का बघा. 3 इंटू 2 म्हणजे हा इथला पहिला एलिमेंट, इथला पहिला एलिमेंट प्लस 4 इंटू 8 4 इंटू 8 या कॉलमचं पहिल्या कॉलमचं काम झालं. आता हा सेकंड कॉलम, हा कॉलम बघूया. 3 इंटू 6 प्लस 4 इंटू 10. ठीक आहे. आणि याचा ॲन्सर आपल्याला काढता येते. मी इथेच लिहितो वरती 1 इंटू 2 2 प्लस 2 इंटू 8 16. त्यानंतर 1 इंटू 6 6 प्लस 2 इंटू 10
20, त्यानंतर हे खालचं आधी करून घ्या 3 × 6 18 प्लस 4 × 10 40 आणि इकडचं 3 × 2 6 प्लस 4 × 8 32 आणि ही बेरीज आपल्याला करता येईल. बेरीज पण करूया. इज इक्वल टू 2 आणि 16 18, 6 आणि 20 26, 6 आणि 32 38, 18 आणि 40 58. ठीक आहे, हे आपलं फायनल आन्सर आलं. पण हे मॅट्रिक्स होते 2x2चे. 3x3चं करायचं झालं तरी पण सेम, फक्त आपलं थोडंसं काम वाढतं. 3x3 असेल तर 1 2 3 0 1 0 1 1 1 असा एक मॅट्रिक्स आहे सपोज, आणि सेकंड मॅट्रिक्स आहे -1 2 3 4 5 6 0 0 1 असं काहीतरी आहे. इथे पण प्रोसेस सेम, फक्त थोडीशी वाढते. पहिला रो सिलेक्ट करायचा, याचं कॉम्बिनेशन कॉलम 1 बरोबर एकदा, 2 बरोबर एकदा आणि 3 बरोबर एकदा. ते सगळे एलिमेंट इथे येतील. इथे पहिल्या कॉलमचा येईल, सेकंड कॉलमचा आणि इथे थर्ड कॉलमचा येईल. याचं काम झालं की सेकंड रो सिलेक्ट करायचा, त्याचं पुन्हा कॉम्बिनेशन पहिल्या कॉलम बरोबर, सेकंड कॉलम बरोबर एकदा आणि तिसऱ्या कॉलम बरोबर एकदा. ठीक आहे, तर ही आकडेमोड मी करून दाखवत नाही. फक्त इथे एलिमेंट 3 आहेत, म्हणजे या पहिल्या एलिमेंटचं कॉम्बिनेशन इथल्या पहिल्या एलिमेंट बरोबर, सेकंडचं सेकंड बरोबर, थर्डचं थर्ड बरोबर. आता गुणाकाराच्या संदर्भात अजून एक ट्रिक आहे, ती म्हणजे सपोज एखाद्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 2/3 आणि या मॅट्रिक्सचा आपल्याला गुणाकार करायचा आहे 3/2 अशी ऑर्डर असलेल्या मॅट्रिक्स बरोबर. तर गुणाकार कधी पॉसिबल आहे, ज्यावेळी पहिल्या मॅट्रिक्सचा हा सेकंड नंबर म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज हे सेम असायला पाहिजेत, तरच त्यांचा गुणाकार होतो. म्हणजेच दुसरं एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो. एखादा मॅट्रिक्स सपोज 3/2 या ऑर्डरचा आहे आणि दुसरा मॅट्रिक्ससुद्धा 3/2 याच ऑर्डरचा आहे, पण इथला सेकंड नंबर आणि इकडचा फर्स्ट नंबर हे इक्वल नसल्यामुळे याचा गुणाकार पॉसिबल नाही. ठीक आहे, तर हे आपल्याला दरवेळी चेक करावं लागतं. नेक्स्ट पुढचा पार्ट आहे तो म्हणजे डिटर्मिनंट. आता डिटर्मिनंटसुद्धा आपण 2 प्रकारचे बघूया. किती हायर ऑर्डरचे असतात ते, आपण कमीत कमी 2/2 आणि 3/3 असं एवढं बघूया. 2/2चा एखादा मॅट्रिक्स आपण घेतला, सपोज हाच घेऊया 1 2 3 4. त्याला आपण नाव दिलं ए, कॅपिटल ए, आणि याचं आपल्याला डिटर्मिनंट काढायला सांगितलं आहे. डिटर्मिनंट म्हणजे त्याचा सिम्बॉल असतो मॉड, त्यामध्ये ए टाकायचा. आणि इकडचा जो काही मॅट्रिक्स आहे त्याचे एलिमेंट सेम राहतात तसेच 1 2 3 4, फक्त स्क्वेअर ब्रॅकेटच्या ऐवजी उभ्या 2 सरळ रेषा येतात. ठीक आहे, याला वाचताना हा मॅट्रिक्स वाचायचा आणि याला वाचताना डिटर्मिनंट. आता अजून एक गोष्ट, मगाशी सांगितल्याप्रमाणे मॅट्रिक्सला ॲन्सर नसतं, पण डिटर्मिनंटला ॲन्सर असतं. डिटर्मिनंट आपण सॉल्व केला तर त्याचा ॲन्सर काहीतरी नंबरच्या फॉर्ममध्ये आपल्याला दरवेळी मिळतं. ठीक आहे, थोडक्यात डिटर्मिनंट हा नंबर असतो, मॅट्रिक्सचा नंबर नसतो, असं लक्षात ठेवा. आता डिटर्मिनंट कसा सॉल्व करायचा बघूया. खूप सोपं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, 1 × 4 मायनस कंपल्सरी आणि पुढे 2 × 3 1 × 4 4 मायनस 2 × 3 6, ॲन्सर येतं -2. ठीक आहे, बघूया डिटर्मिनंटचा ॲन्सर काहीतरी नंबर मिळाला आपल्याला. नेक्स्ट आपण एक 3/3चा बघूया. 3/3चा थोडासा ट्रिकी आहे. एखादा मॅट्रिक्स आहे, सपोज ए इज इक्वल टू 1 2 3 0 1 2 3 4 5 असं आहे, आणि याचा आपल्याला डिटर्मिनंट काढायला सांगितलं आहे, म्हणजेच मॉड ए. तर हे सगळे एलिमेंट तसेच राहतील, 1 2 3 0 1 2 3 4 5, फक्त स्क्वेअर ब्रॅकेटच्या ऐवजी 2 उभ्या रेषा येतील. आता याची ट्रिक अशी, इथला म्हणजे पहिला रो सिलेक्ट करायचा, त्यातला पहिला एलिमेंट 1 इंटू ब्रॅकेट. आता काय करायचं असतं, 1 ज्या रोमध्ये आहे म्हणजे हा रो, आणि ज्या कॉलममध्ये आहे हा कॉलम, हा सोडायचा, आणि मगाशी आपण डिटर्मिनंट काढला तसंच क्रॉस प्रॉडक्ट करून त्यांची वजाबाकी करायची. म्हणजेच 1 × 5 मायनस 2 × 4. ठीक आहे, नेक्स्ट पुढचं
पुढचं साईन कंपल्सरी मायनस. आता पुढे जागा नाही म्हणून मी खाली लिहितो, तर मी लिहिताना एका पुढे एक लिहा. हा पहिला एलिमेंट याचं काम झालं. आता सेकंड एलिमेंट सिलेक्ट करायचा म्हणजे 2. तो आपण लिहिला 2 इंटू ब्रॅकेट. आता 2 ज्या रोमध्ये आहे म्हणजे हा पहिला रो आणि ज्या कॉलममध्ये आहे म्हणजेच सेकंड कॉलम, हा सोडून एलिमेंट जे काही शिल्लक आहेत म्हणजे आता 0 आहे, 3 आहे, 2 आहे आणि 5 आहे, यांचा विचार करायचा. आता यांचासुद्धा क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचा म्हणजेच 0 इंटू 5 मायनस 2 इंटू 3, 2 इंटू 3, हे 2चं काम झालं. पुढे एकदा मायनस घेतलं की पुढे प्लस कंपल्सरी. 1चं काम झालं, 2चं झालं. आता 3ला सिलेक्ट करूया म्हणून इथे येणार 3 इंटू ब्रॅकेट. आता 3 ज्या रोमध्ये आहे, ज्या कॉलममध्ये आहे ते एलिमेंट सोडायचे. आता हे एवढे फक्त एलिमेंट आपण कन्सिडर करणार म्हणजेच 0 आहे, इथे आपला 1 होता, 0, 1, 3 आणि 4 त्यांचं क्रॉस प्रॉडक्ट म्हणजे 0 इंटू 4 मायनस 1 इंटू 3. ठीक आहे. आणि हे संपूर्ण सॉल्व करून काहीतरी एक आपल्याला नंबर मिळेल. तो नंबर म्हणजे त्या डिटर्मिनंटचं ॲन्सर. सपोज काहीतरी नंबर मिळाला 7, तर 7 हे या डिटर्मिनंटचं ॲन्सर झालं. ठीक आहे. तर आपण काय काय बघितलं, मॅट्रिक्सचे बेसिक कन्सेप्ट बघितले आणि डिटर्मिनंट कसा काढायचा. डिटर्मिनंट 2 प्रकारे आपल्याला काढायचा आहे. 2x2 असेल तर एकदम सोपा असतो, 3x3 असेल तर आता सांगितलेल्या ट्रिकनुसार आपल्याला तो कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही रिवाईज करा. आपण लवकरच मॅट्रायसिसला सुरुवात करणार आहोत.